पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मागील काही वर्षापासून युवक काँग्रेसच्या वतीने पंढरपुरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या बाजारपेठेतील मुतारीबाबत आंदोलने करून पालिकेत निवेदने देण्यात आली होती। प्रशासनाने आश्वासन दिल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आली होती। तसेच पुढील 6 महिन्यामध्ये काही ठिकाणी सार्वजनिक मुतारी बांधून देतो असे आश्वासन यावेळी देण्यात आले होते। परंतु प्रशासनाने आज तागायत कुठलीही दखल घेतली नसल्याचा आरोप करीत आज नगरपालिकेने पडलेल्या अथवा गायब केलेल्या सर्व मुतारी त्वरित बांधून घेण्यात याव्यात, अन्यथा वेगळ्या मार्गाने आंदोलन करण्यात येईल याची मुख्याधिकारी प्रशासनाने व नगराध्यक्ष यांनी निवेदनाची दखल घ्यावी असा इशारा युवक काँग्रेसने निवेदन देत दिला आहे। यावेळी युवक काँग्रेस पंढरपूर शहराध्यक्ष संदीप शिंदे, पंढरपूर काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष संदीप पाटील, तसेच शहराध्यक्ष आदित्य फत्तेपूरकर, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष सोमनाथ आरे, सोशल मीडिया शहराध्यक्ष महेश अधटराव, तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देवानंद इरकल, युवक काँग्रेस उपाध्यक्ष संग्राम मुळे, उपाध्यक्ष रवी अग्रवाल, सचिन अक्षय वनसाळे, तसेच अण्णासो पवार, सूरज शिंदे, अनिल माने, संतोष पाटील, विशाल धोत्रे व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। पंढरपूरमध्ये सार्वजनिक शौचालय आणि मुतारीची खूप आबाळ आहे। गर्दीच्या ठिकाणी शौचालय आणि सार्वजनिक शौचालय आणि मुतारी या बांधकाम न करता पण विरळ भागामध्ये त्यांनी केलेलं आहे। यात्रेकरूंची, येणाऱ्या भाविकांची, पंढरपूर व्यापाऱ्यांची, नागरिकांची बाजारपेठ असू द्या, अन्य ठिकाणी मुताऱ्यांची सोय कमी आहे। पंढरपूर युवक काँग्रेसच्या वतीने जे आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनामध्ये सर्व काँग्रेस कार्यकर्ते हे उभा राहतील आणि नगरपालिकेला जाब विचारतील असे मी प्रशासनाला सूचना करतो। मागील 3 वर्ष झाले युवक काँग्रेसच्या वतीने याचा चोरी गेलेल्या मुताऱ्यासंदर्भात मी आंदोलनं व निवेदन देण्याचा पाठपुरावा करतो आहे। मागील 3 वर्ष झालं मला ह्या प्रशासनानं, नगरपालिकेच्या अधिकाऱ्याने वारंवार नादी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। मागं मी आमरण उपोषण व जागरण गोंधळाचा कार्यक्रम नगरपालिकेच्या समोर प्रशासनाला जागा करण्यासाठी गोंधळाचा कार्यक्रम केला होता। त्या टायमाला प्रशांत जाधव म्हणून CO साहेब होते, त्यांनी मला 6 महिन्यामध्ये ठिकठिकाणी नवीन मुतारी बांधून देतो म्हणून आश्वासन दिले, लेखी स्वरूपात आश्वासन दिलेले होते, पण त्याचे तृप्तता करण्यात आली नाही। त्या परतनं वारंवार म्हणजे पाठपुरावा करून मला वारंवार टाळण्यात आलं। मग मी आत्ता नवीन नगराध्यक्ष साहेबांना व CO साहेबांना निवेदन देण्यात आले की बाबा आता तरी तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या आणि येणाऱ्या भाविकांच्या व लेडीजची जी व इथे नगरपालिकेच्या समोरचे व्यापारी असतील ह्या सगळ्यांचे व्यथा तुम्ही ऐकून घ्यावे, ही आत्ता मी निवेदनानुसार दिलेलं आहे, मांडलेलं आहे। मी 1 महिन्याची नगरपालिकेला मुदत दिलेली आहे की या 1 महिन्यात नगरपालिकेनं ह्यावर तर काय योग्य निर्णय नाही घेतला तर नगरपालिकेच्या समोर, नगरपालिकेच्या पायऱ्यावर मी माझ्या स्वतःच्या खर्चाने नगरपालिकेसमोर मी मुतारी बांधण्यात येणार आहे। त्याची प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी।